नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पालकांनो, मी डॉक्टर देवश्री महाजन पुन्हा एकदा तुमचं मावली करिअर काउन्सिलिंग तर्फे आमच्या यूट्यूब चॅनलला स्वागत करते। आजचा आपला टॉपिक राहणार आहे MCC। आता मला हे समजत नाहीये की एक्झॅक्टली काय MCC ने घेतलंय की MCC इतक्या चुक्या करते। सर्वात आधी आपल्याला आलं प्रोविजनल रिझल्ट। तो ठीक आहे, आपण प्रोविजनल रिझल्ट बघितला, आपल्याला तो समजला की आपल्याला हे कॉलेज जे ते अलॉट झालेलं आहे। आतापर्यंत 8-10 वेळेस MCC ने एक्सटेंड केलंय, ती गोष्ट आपण सोडून चालू, कारण ती गोष्ट आपण जर आता धरून बसलो तर आपला खूप टॉपिक जो आहे तो वेगळा जाणार आहे। तर आधी तर आपल्याला प्रोविजनल सीट मॅट्रिक्स आली, प्रोविजनल रिझल्ट आला, त्यानंतर आपल्याला फायनल रिझल्ट आला। फायनल रिझल्ट MCC ने डिक्लेअर केला त्यांच्या वेबसाईटला। ठीक आहे, डिक्लेअर केला, मुलांना समजलं की आपल्याला हे कॉलेज लागलंय, मुलांनी लगेच तिकीट काढलं आणि मुलं ट्रेनमध्ये बसून आता रिपोर्टिंगसाठी जात आहे। तोपर्यंत MCC ने तो त्यांच्या जो रिझल्ट आहे त्यांच्या वेबसाईटवरून काढून टाकला, विड्रॉ केला आणि म्हणताय नंतर नोटीस काढून की त्या रिझल्टमध्ये गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजने कोणत्या तरी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजने जे सीटचे ते डबल देऊन दिले होते, म्हणून आपण जो रिझल्ट आहे तो आता विड्रॉ करतोय। सध्या आपण रिपोर्टिंग हॉल्टला ठेवतोय आणि आपलं जे सर्व आता आहे ते सर्व कॅन्सल झालेलं आहे। सर्व जे मुलं आहे त्यांचे जे अलॉटेड इन्स्टिट्यूट्स आहेत ते सर्व कॅन्सल करण्यात आलेले आहे आणि परत जे रिवाइज्ड शेड्यूल आहे, रिवाइज्ड रिझल्ट आहे तो नंतर येईल आणि ती पण मी तुम्हाला आता नोटीस दाखवून देते की MCC ने कधी काढली होती। हे MCCचं अर्जंट अटेन्शन नोटीस तुम्हाला दिसते इथं की वन ऑफ द गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज दॅट हॅव इनएडवर्टंटली सबमिटेड ट्वाइस द नंबर ऑफ सीट्स फॉर राउंड 2। आता त्यांचं ॲक्च्युली अवेलेबल नाही आहे विथ देम। त्यांनी जे 15 सीट्स होते 15 सीट्सच्या जागेवर 30 सीट सिलेक्ट केले, 30 सीट्सचं अलॉटमेंट मुलांना झालं आणि त्याच्यामुळे जे पूर्ण शेड्यूल आहे, पूर्ण रिझल्ट आहे तो पूर्ण रॉंग साबित करण्यात आलेला आहे, चुकीचं साबित करण्यात आलेलं आहे। आणि आपलं जे पुन्हा रिपोर्टिंग आहे, पुन्हा जे डेट आहे ती एक्सटेंड करण्यात आलेली आहे, ते रिवाइज शेड्यूल जे ते नंतर येईल। आणि अजून एक गोष्ट की जे रिझल्ट आहे तो चेंज झालेला आहे। आता खूप मुलं आशावर त्यांनी अलॉटमेंट लेटर वगैरे काढून टाकलं, खूप लोकांनी फ्लाईटचे तिकीट काढले, ट्रेनचे तिकीट काढले। नंतर जेव्हा MCC ने सांगितलं की आता ते विड्रॉ करण्यात आलंय, मुलांनी कॅन्सल पण केले असतील, परत MCC ने एक नोटीस टाकली, आता ती मी तुम्हाला दाखवते। ही तुम्हाला इथं नोटीस दिसत असेल, म्हणजे मुलं विद्यार्थ्याने पालकांना त्यांनी काहीच बोलायला सोडलेलं नाही आहे, कारण ऑलरेडी इतकं फ्रस्ट्रेट करून ठेवलं आहे। इथं कोणावर बितते तर पालकांवर आणि विद्यार्थ्यांवर बितते, बाकी कोणावरच बितत नाही आहे। हे मजाक नाही आहे। पहिले म्हणजे नीटची काउन्सिलिंग करणं काही एका बोटाचा खेळ नाही आहे। आपल्याला खूप गोष्टी बघावं लागतात, आपल्याला खूप राऊंड्स बघावं लागतात। त्यात MCC जर 4 वेळेस एक्सटेंड करेल, 4 वेळेस डिले करेल, 4 वेळेस कॅन्सल करेल, परत रिपोर्टिंग करेल, तर त्यात मेंटॅलिटी काय राहील पॅरेंट्सची आणि त्या पालकांची आणि त्या मुलांची, ही गोष्ट विचार करण्यासारखी आहे। आता इथे बघा तुम्ही, अर्जंट अटेन्शन कॅन्डिडेटसाठी काय दिलंय की इन सपरेशन टू अर्लियर नोटीस डेटेड 18/9 at 4:30 त्यांनी डेट दिलेली आहे। डेट तुम्ही बघून घ्या की ऑलरेडी 18/9/2025 ची डेट दिली आहे 4:30 PM। तिथे त्यांनी क्लॅरिफाय केलंय की इट्स हिअर बाय क्लॅरिफाईड दॅट द रिझल्ट रिमेन्स अनचेंज। म्हणजे जो रिझल्ट त्यांनी डिक्लेअर केला होता, त्यांनी सांगितलं होतं की आपला जो रिझल्ट आहे तो कॅन्सल करण्यात आलेला आहे, तो आता अनचेंज राहणार आहे। म्हणजे काय तर तो काहीच बदल त्याच्यात होणार नाही आहे, जो रिझल्ट आहे तोच राहणार आहे आणि तुम्हाला जी अलॉटमेंट झालेली आहे तिथं तुम्ही जाऊ शकता आणि तिथं तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता। आता जे मुलं जिथून रिटर्न आले असणार ते आता काय करणार, आता तुम्ही 4 तासापूर्वी एक नोटीस टाकताय की आपली जी अलॉटमेंट आहे ती तुम्ही कॅन्सल केली गेलेली आहे, रिझल्ट आपला चेंज झाला आहे आणि आता तुम्ही म्हणताय की जी अलॉटमेंट ही तशी आहे। हे आपण खेळ समजलाय का MCCची काउन्सिलिंगला? एकतर तुम्ही नीट बसून ठरवून घ्या की तुम्हाला सांगायचं काय पॅरेंट्सला, विद्यार्थ्यांना, तर ॲटलिस्ट त्यांना तरी क्लिअर होईल की आपल्याला करायचं काय इन फ्युचर। आपण 4-5 जे राऊंड्स बाकी मुलं सोबत खेळत असतात त्यांच्यावर काय बितत असेल सध्या, आता ते बाकी जण सेकंड राऊंडची वाट बघत असणार, त्यांच्यामुळे स्टेटची सर्व काउन्सिलिंग हालते। आपल्या याच्यामुळे काहीच लॉस नाही होणार, आपला लॉस होणार फक्त अकॅडमिक सेशनमुळे। अकॅडमिक सेशन आपलं लेट स्टार्ट होईल फक्त MCCच्या चुक्यांमुळे। आपलं जे सर्व स्टेटची काउन्सिलिंग आहे ते फक्त MCCवर चालू असतं। MCC एक मेन बोर्ड आहे आणि यांच्याचकडनं एवढ्या चुक्या होतात, आपण दुसरीकडनं काहीच एक्सपेक्ट करू शकत नाही। आणि हे पहिल्यांदा नाही आहे, हे नेहमी होत राहतं, दरवर्षी होतं, पण दरवर्षी इतकं नोटिसेबल गोष्टी राहत नाही। दरवर्षी ते दाबले जात असतील, यावेळेस ते नोटीस होत आहे। त्यांच्यावरचे जे काही गव्हर्नमेंट सर्वंट्स असतील त्यांनी या सगळ्या गोष्टी जे ते आपल्यासमोर आणायचा प्रयत्न केला आणि आपल्याला दिसतंय की त्यांचं कायच, त्यांनी आता जे कन्क्लुजन आहे ते काढलेलं आहे। तर आता तुम्हाला जे अलॉटमेंट झाली तीच अलॉटमेंट तुमची फायनल आहे आणि तुम्ही त्याच अलॉटमेंटसोबत प्रोसेस करा, तुमची रिपोर्टिंग करा आणि शेड्यूल जे ते चेंज झालेलं नाही आहे तेच शेड्यूल तुम्हाला फॉलो करायचं आहे। परत MCC कधीतरी ते रिझल्ट टाकेल आणि मग त्यांना काहीतरी वाटेल तर परत ते विड्रॉ करतील, आता ती त्यांची मर्जी, त्यांना काय करायचं, पण आता जो रिझल्ट आहे आपला तो तसा राहणार आहे।
तुम्हाला अजून काही पण शंका असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करू शकतात. आपण ऑलरेडी कट ऑफचा व्हिडिओ बनवणार होतो, तर तो आपण कट ऑफचा व्हिडिओ लवकरच बघू. उद्या परवापर्यंत आपण कट ऑफ बघू आणि त्यात आपण आता प्रायव्हेटचा BMSचा कट ऑफ बघणार आहोत. तर तुम्ही नेक्स्ट व्हिडिओसाठी नक्की बघा आणि नक्की वाट बघा. धन्यवाद.